आणि तुम्ही बघू शकता हा जो मी नाईट ड्रेस वेअर केलेला आहे हा मी मिशोवरूनच घेतलेला आहे. क्वालिटी तर एकदम जबरदस्त आहे, माहिती आहे का, तुम्ही नक्की घ्या. तर चला बघू शकता माझी अशी मस्त गुड मॉर्निंग झालेली होती आणि मस्त देवपूजा वगैरे करून झालेली होती. त्याच्यानंतर मस्त देवपूजा केल्यानंतर आटा वगैरे लावून घेतलेला होता आणि आज करायची होती मला सोले कढीची भाजी. तर ती भाजी कशी करायची तर बघू शकता त्याच्यासाठी मस्त असं सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे मी. तर याची जर का तुम्हाला माझे रेसिपीज जर लागत असतील तर माझ्या इंस्टाच्या चॅनलला आहेत मी टाकलेल्या. तर तुम्ही जर तुम्हाला लागलंच तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला माझी ID नक्की दिली आणि तिथून तुम्ही हे भाजीची रेसिपी घेऊ शकता. ठीक आहे. तर बघू शकता मस्त असं कढी सोले बनवण्यासाठी मस्त असं सगळी सामग्री घेतलेली आहे, जे जे लागते ते. तर चला मस्त म्हटलं आज भाजी वगैरे करून घेऊया छानपैकी मस्त. आणि तो जो फर्स्टला मी तुम्हाला जो ड्रेस दाखवला ना तो मिशोवरून घेतलेला आहे. त्याची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आणि जबरदस्त ड्रेस आहे, माहिती का. नाईट ड्रेस खूप छान, कपडा पण खूप एकदम सॉफ्ट आहे. तर नक्की तुम्ही मिशोवरून नक्की घ्या. ठीक आहे. खूप छान ड्रेस आहे मस्त. आणि मग चला मस्त माझी सोले कढी तर तयार झालेली होती आणि त्याच्यासोबत मला आज करायची होती हरभऱ्याची सुकी भाजी. कसं आहे ना, हिवाळा म्हटलं म्हणजे अशा सुक्या भाज्या, मेथीची भाजी झाली, हरभऱ्याची भाजी झाली, मला तर खूप आवडतात खायला आणि करायलासुद्धा आवडतात बरं का. असं नाही की फक्त खायलाच आवडतात, नाही का. काही जण असतात फक्त खायलाच आवडतं, करायला आवडत नाही, नाही का. पण माझं तसं नाही, मला करायला तर खूप आवडतं आणि म्हणजे दुसऱ्याला खाऊ घालण्यात पण जितका आनंद आहे ना तितका आनंद मला कशातच वाटत नाही, माहिती आहे. मस्त अशी नवीन नवीन डिश करून मी दुसऱ्याला खाऊ घालायला मला खूप आवडते. आणि मग मस्त माझा चहा राहिलेला होता घ्यायचा, तर म्हटलं चला मस्त चहा वगैरे घेऊन घेऊया. आणि चहा घेतल्यानंतर नाही का मला करायची होती सोल्याची चटणी पण. म्हणजे बघूच शकता मी आज तशी मी तुम्हाला सांगते जसं की आमची इथे एक भाजी कुणीच खात नाही, वेगवेगळं पाहिजे. तर चला बघूया मेनू. तर मेनूमध्ये आहे मस्त अशी हरभऱ्याची सुकी भाजी बनवलेली होती मी आज. बघू शकता मस्त अशी लाल मिरचीमध्ये बनवली होती आणि थोडा ठेचासुद्धा टाकलेला होता मी त्याच्यात. आणि त्याच्यासोबत मस्त अशी सोल्याची चटणी पण बनवली होती. मस्त लसूण वगैरे कोथिंबीर वगैरे सर्व ॲड केलेलं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यासोबत मस्त अशी कढी सोले बनवलेली होती, जे की माझ्या अहोंना खूप आवडतात. हो. आणि अहोंचीच फरमाईश होती की मला कढी सोले पाहिजे म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि मग मस्त त्याच्यासाठी भाजी वगैरे बनवल्या आणि चपात्या. तर चला फ्रेंड्स या जेवण करायला. बाय.